जय शिवराय मित्रांनो, शौर्यगाथा चॅनलवर आपण शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीचे वाचन करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की गडावर पेटत्या होळीतून नारळ बाहेर काढण्याचा रिवाज होता। जो कोणी पेटत्या होळीतून नारळ बाहेर काढतो त्याला सोन्याचे कडे दिले जात होते। हा फक्त रिवाज नव्हता, तर स्वराज्य कार्यासाठी प्रत्येक मावळ्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचा एक प्रयत्न होता। होळीचा हुडवा पेटवल्यानंतर राजे आपल्या महलात निघाले, पण त्यांच्या डोक्यात एक वेगळ्या मोहिमेचा विचार घोळत होता। आता या पुढील भाग आपण कंटिन्यू करूया। रामनवमी आली। पहाट स्नान केलेले बाळराजे धाराऊसह जिजाबाईंचे पायदर्शन करून राणीवशातील साऱ्या आऊसाहेबांना मुजरा करायला चालले। धाराऊ बरोबर ते सोयराबाईंच्या महाली आले। पुढे होऊन झटकन वाकून बाळराजांनी सोयराबाईंच्या पायांना उजव्या हाताची बोटे लावून ती पुन्हा आपल्या कपाळाला भिडविली। त्यांना खांदे धरून वर उठवीत सोयराबाई धाराऊंकडे बघत म्हणाल्या, केवढी अदब! खरंच बाळराजांचं नाव रामराजे ठेवायला पाहिजे होतं। मंचकावर बसून सोयराबाईंच्या हातून केशर दुधाचा पेला घेताना बाळराजांना जाणवून गेला तो सोयराबाईंचा सतेज केतकी वर्ण। ते मनोमन आपल्या माँसाहेबांची सईबाईंची मुद्रा उभी करू लागले, पण ती नीटपणे त्यांना काही उभी करता येईना। फक्त एक धुसर सावळे पण नजरेसमोर येत होते। खरोखर कशा दिसत होत्या आमच्या माँसाहेब, असा विचार करत त्यांनी दुधाचा पेला आपल्या रक्तसतेज ओठांना लावला। त्यांना दूध पिताना पाहून धाराऊच्या मनी येऊन गेलं की रामराज नाव नाही तेच बेस हाय। नाव नसता एवढा वनवास, मग असल्यावर किती? दूध पिऊन पेला चौरंगावर ठेवत येतो आम्ही म्हणत महलाबाहेर पडणाऱ्या पाटमोऱ्या शंभू बाळांना बघताना सोयराबाईच्या राजमनाला जाणवून गेलं की आमच्या पदरी नाहीत तुमच्यासारखे बाळराजे, नाहीतर आम्ही नक्कीच त्यांचे नाव रामराजे ठेवले असते। सोयराबाईंच्या महलातून शंभूराजे धाराऊसह पुतळाबाईंच्या महली आले। पुतळाबाई देव्हाऱ्यातील राममूर्तीवर फुले चढवून डोळे मिटून हरवल्यागत पाटावर बसल्या होत्या। त्यांचे निवांतपण भंग होऊ नये म्हणून बाळराजे त्यांच्याकडे एकजोड बघत तसेच उभे राहिले। थोड्या वेळाने पुतळाबाईंनी डोळे उघडले। दोन्ही हात जोडून ते कपाळाला भिडवताना त्या काहीतरी पुटपुटल्या। पुढे होत पुतळाबाईंच्या सोनपुतळ पायांना हात लावावेत म्हणून बाळराजे म्हणाले, आम्ही पायधूळ घेतो आहोत माँसाहेब, उठा। लगबगीने पाटावरून उठत पुतळाबाईंनी पायांना हात लावण्यापूर्वीच बाळराजांना वर उठविले। त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बरोबर चालत नेऊन त्यांना मंचकावर बसवले। देव्हाऱ्यासमोरचा सुंठसाखरेचा प्रसाद आणि एक फूल उचलून त्या बाळराजांच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, घ्या देवजन्माचा प्रसाद। शंभू बाळांनी डाव्या तळहातावर उजवा हात घेऊन प्रसाद फूल घेतले। दोन्ही हात तसेच वर चढवीत प्रसादावरचे फूल आपल्या कपाळावरच्या शिवगंधावर टेकविले। फूल डाव्या हाती घेऊन सुंठसाखर ओठाआड केली। थोडा वेळ मंचकावर बसून महालभर नजर फिरवताना बाळराजांना वाटले की या महली आले की देवाच्या रावळात आल्यासारखं वाटतं। येऊ आम्ही आऊसाहेब म्हणत बाळराजे मंचकावरून फरसबंदीवर उतरले। या, हसत पुतळाबाई म्हणाल्या। डाव्या मुठीत देवफूल घेऊन धाराऊसह महलाबाहेर पडणाऱ्या पाटमोऱ्या बाळराजांना बघताना पुतळाबाईंच्या वात्सल्य मनाला जाणवून गेलं की बाळराजे तुम्ही समोर असलात वा नजरेआड असलात तरी हुबेहूब स्वारींची याद देता आम्हास आपलेच वाटता। चिमणाजी आणि बाळाजी नान्हेकर राजगड चढत होते। त्यांच्यापासून सर्जेराव जेधे, नेतोजी मोरोपंत, तानाजी यांनी घेर धरलेली राजांची पालखी गड चढून येत होती। पाली दरवाजावरची गडचढीची नौबत दुमदुडली। जिजाबाई बाळराजांना घेऊन बालेकिल्ल्याच्या दरवाजापर्यंत राजांना समोर जाण्यासाठी आल्या। रामनवमी होऊन 5 दिवस झाले होते। कुणाच्या ध्यानीमनीही नसेल असा अजब हिमतीचा हुन्नर लढवून राजांनी शास्ताखानाचा कोलदांडा एकाच झटक्यात पुण्याच्या तळावरून उखडून काढला होता। कोंढाणा सोडून राजे कात्रजच्या रानात गेले। त्यांनी पुण्याच्या उगवतीला नेताजी व मावळतीला मोरोपंत यांच्या घोडदळाच्या फौजफळ्या पेरल्या। चखोट निवडक असे कुल 100-150 पटेकरी संगती घेतले। वेश पालटून खासे राजे आणि त्यांचे धारकरी एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर
रणहलग्याच्या तालावर लेझीम खेळत पुण्यात शास्ताखानाच्या ऐनगोटात घुसले. लाल महालाचा कानाकोपरा माहीत असलेल्या राजांचे बालपणीचे खेळगडी चिमणाजी आणि बाळाजी बरोबर होते. रमजानच्या उपवासाने शास्ताखान आणि त्याचे खिदमतगार रात्री निसूर होणार हे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. मध्यरात्रीनंतर एका खिडकीचे कुसव उकलून राजे, चिमणाजी आणि बाळाजी यांची संगती पाठीवर नंगी हत्यारे पेललेल्या मावळ्यांच्या फळ्या घेऊन लाल महालात घुसले. कापाकापीला तोंड फुटले. बेभान झालेले राजे दालनामागून दालने मागे टाकत शाहिस्ताखानाने ख्वाबगाह म्हणून निवडलेल्या दालनात घुसले आणि टप्प्यात आलेल्या शास्ताखान एका वारातच जीवे घ्यावा म्हणून राजांनी डोळे विस्फारून हत्यार उचलून टाकोटाक वार केला. पण खानाने तेवढ्यात जीवाच्या आकांताने खिडकीतून छलांग घेतली. राजांनी केलेला वार खिडकीची महिर पडलेल्या खानाच्या हातावर सपकन उतरला. त्याच्या 3 बोटांच्या बिन्नीच्या पेरांचे कंडके करून हत्याराचे पाते लाकडी महिरपीत रुतले. महिरप लाल करत खानाच्या बोटांची पेर फरसबंदीवर उतरली. या अल्लाह म्हणून भयानक किंचाळत ठिबकता हात झटकीत खान भिंतीच्या कडेकडेने वाकून पसार झाला. खानाचा बच्चा अब्दुल फतेह या छाप्यात जीवे मारला गेला. जनान खानातील कैक रंगील्या बाहुल्या अंधारामुळे मावळ्यांनी गफलतीने कापून काढल्या. काही मावळे धारकरीही कामी आले. या धुंदळीची खबर भोवतीच्या गोटाला आता लागते आहे हे हेरून राजांनी साऱ्यांना परतीचा इशारत केली. गनीम भाग गया, शैतान की नस्ल पीछा करो दिन दिन असे म्हणत राजांसह मावळे धारकरीच लाल महालाच्या पिछाडीने बाहेर पडले. कोंढाण्याच्या रोखाने बेभान दौडू लागले. पाठलागावर पडलेल्या गनिमाच्या घोडदळाला हूल देण्यासाठी काही बैलांच्या शिंगांना पेटते पलोते बांधून ते बैल राजांनी कात्रज घाटाच्या रोखाने पिटाळायला लावलेत आणि राजे आडवाटेने कोंढाण्यावर सलामत पोहोचले. लाल महालाच्या या छाप्याची हवी तशी छाप शाहिस्ताखानावर पडली. 3ऱ्या दिवशीच पुण्याचा तळ जसवंतसिंगांवर सोपवून शाहिस्ताखानने धास्त घेऊन पुणे सोडले. 3 वर्षे पुण्यात तळ टाकून राजांचे 2 गड जिंकून त्याबद्दल 3 बोटे गमवून छाप्यानंतर 3च दिवसात खान पुण्याहून हलला. बाले किल्ला चढून आलेल्या राजांनी पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावला. शंभू बाळांनीही पुढे होऊन राजांच्या अजानुबाहू हातांचे बोटे पकडले. त्यांचा छोटेखानी हातपंजा आपल्या हातात घेत राजे हसून म्हणाले, बाळराजे, आम्हास अख्खा नारळ नाही काढता आला हुडव्याबाहेर, फक्त शेंडीच हातास आली. शंभू बाळांच्या शुभगंधाला आडी पडली तसे राजांनी हसत त्यांची छोटी बोटे अत्यंत ममतेने हळूवार थोपटली आणि लाल महालातील शाहिस्ताखानाच्या हाताची 3 बोटे कशी कापली याची हकीकत त्यांना सांगितली. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की महाराजांनी आपले बालसवंगडी घेऊन लाल किल्ल्यावर हल्ला करून शाहिस्तेखानाची बोटे कापल्याचा प्रसंग आपण बघितला. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी शौर्यगाथा या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा. मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.